लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे आणि या पितृपक्षामध्ये आज आपण अगदी घाईच्या वेळेला बनवता येईल अशी तांदळाची खीर बनवणार आहोत. इथे ना तुम्हाला तांदूळ भिजवायचे किंवा दूध आटवायचं अगदी रबडीसारखी तांदळाची खीर आपली झटपट 5 मिनिटात तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. तांदळाची खीर बनवण्यासाठी या इथे तुम्ही आंबेमोहोर किंवा बासमती किंवा लांब दाण्याचा कोणताही तांदूळ खिरीसाठी वापरू शकता. साधारणपणे सुरुवातीला हा तांदूळ स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला जाडबुडाच्या कढईमध्ये हा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. साधारणपणे 3-4 मिनिटात हा तांदूळ भाजला जातो. तांदूळ भाजल्यानंतर हा असा पांढरट दिसायला लागतो. आता त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ आपल्याला थंड होण्यासाठी एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा. त्याच कढईमध्ये 1-2 टेबलस्पून तूप घालून आपल्याला काप केलेले ड्रायफ्रुट्स या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. या खिरीमध्ये मी काही काजू, बदाम, पिस्ते, चारोळे यांचे काप करून घेतलेले आहे. म्हणजे ही तुपामध्ये तळल्यानंतर छान क्रंची होतात आणि खिरीमध्ये सुद्धा याची चव छान लागते. आता तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते वापरले तरी चालतील किंवा यापेक्षा एखादा पदार्थ स्किप केला तरीही चालणार आहे. साधारणपणे हे ड्रायफ्रुट्स आपल्याला 2-3 मिनिटं या तुपामध्ये छान ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहे. खीर आपली आणखीनच चविष्ट होण्यासाठी मी इथे काही सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक तळून घ्यायचे आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेले तांदूळ थंड करून घ्यायचे आणि अगदी रवाळ असे वाटून घ्यायचे. अजिबात याची बारीक पेस्ट करायची नाही किंवा पाणी न घालता रवाळ असं दाणेदारच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ज्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट तळले त्याच तुपामध्ये आपल्याला आणखीन एखादा टेबलस्पून तूप घालायचं आणि या कढईमध्ये 1 लिटर आपल्याला गाईचं अगदी गरम उकळतं दूध घालायचं आहे. मी गाईचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही फुल फॅट म्हशीचं दूध वापरलं तरीही चालणार आहे. कढईमध्ये दूध घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला तांदूळ खोबऱ्याचं मिश्रण घालायचं आहे आणि ते 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे. दुधामध्ये हे मिश्रण छान एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. दुधात मिश्रण घातल्यानंतर आपल्याला ते सतत हलवायचं आहे, कारण तांदूळ हे बुडाला जाऊन बसतात आणि खीर आपली करपण्याची शक्यता असते. म्हणून हे मिश्रण आपल्याला सतत हलवायचं आहे. जोपर्यंत हा तांदूळ छान प्रकारे दुधामध्ये शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे 1-2 वेळा 1-2 मिनिटांनी सतत हलवायचं. असं केल्यामुळे खीर आपली छान दाटसर होते. जसजशी खिरीला उकळी यायला सुरुवात होते तशी ही खीर अगदी दाटसर व्हायला सुरुवात होते. या स्टेजला आपल्याला ही खीर पुन्हा एकदा हलवत राहायचं आहे. असं केल्यामुळे खीर आपली एकसंध अशी तयार होते. या स्टेजला खीर हलवत असताना चमच्यामध्ये एखादा दाणा चेक करून बघायचा खीर शिजली आहे का नाही. जर तुम्हाला ती हलकीशी रवाळ लागली तर मात्र आणखी 5-6 मिनिटं आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. आता खीर शिजवत असताना यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे खीर अगदी पटकन शिजली जाते. पण झाकण ठेवत असताना या कढईवर थोडीशी फट राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि ही खीर शिजवून घ्यायची. कारण आपण दुधापासून खीर बनवतो. पूर्णतः झाकण ठेवल्यानंतर ही खीर ओतू जाण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा झाकण काढून ही खीर आपण चेक करून पाहणार आहोत. तर खीर छान दाटसर झाली आणि शिजली सुद्धा आहे. आता लगेचच आपण तळलेले ड्रायफ्रुट्स या खिरीमध्ये घालून घ्यायचे आहे. खीर शिजवत असताना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोच ठेवायची आहे. खीर आणखी चविष्ट व्हावी याकरता अर्धा टेबलस्पून इथे मी विलायची पावडर घेतलेली आहे आणि 5-6 केशराचं या ठिकाणी मी दूध घातलेलं आहे. सुरुवातीला 1-2 चमचेमध्ये मी केशर भिजत ठेवलं होतं आणि ते दूध आपल्याला या खिरीमध्ये घालायचं आहे. या केशराच्या दुधामुळे खिरीला एक प्रकारचा रंग देखील येतो आणि सुगंध देखील. पुन्हा एकदा या खिरीमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार साखर देखील घालून घ्यायची. पूर्णतः खीर शिजल्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमूटभर का होईना मीठ अगदी आवर्जून घाला. तर अशा प्रकारे आपली अगदी रबडीसारखी खीर तयार झालेली आहे आणि ही खीर
साधारणपणे 4 ते 5 माणसांना पुरेल अशा पद्धतीने तयार झालेली आहे. खिरीचा रंग पाहताल तर अगदी मस्त सुरेख आलेला आहे. तर ही खीर तुम्ही अगदी घाईच्या वेळेस सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये बनवू शकता किंवा ही खीर तुम्ही अगदी मधल्या वेळेला सुद्धा बनवून खाल्ली ना तरी सुद्धा अप्रतिम लागते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.